ही बघा, ही माझ्या पाण्याच्या ग्लासवरची ही एक ताटली प्लेट आहे. या प्लेटचं वजन किती असेल? 20 ग्राम, 30 ग्राम, 40 ग्राम, राईट? जितका वेळ मी ही ताटली अशी ठेवीन माझ्या हातात तेवढं त्याचं वजन आहे. जर मी 5 मिनिटं ठेवलं तर या ताटलीचं वजन किती होईल? 1-2 किलो होईल. 1-2 किलो उचलताना मला जेवढे श्रम होतात तेवढे या ताटलीचं वजन होईल. आणि संध्याकाळपर्यंत ठेवली तर माझा हात तुटू शकतो. आणि तुम्ही समजा मी म्हणालो तुम्हाला की काही नाही हो, काय झालं प्रभूजी, तुमचा हात इतका दुखतोय आणि असा एवढा सुचलाय. नाही हो, ही ग्लासवरची ताटली उचलून धरली होती. ग्लासवरची ताटली उचलून तुमचा हात एवढा कसा काय सुचला? नाही हो, 4 तास अशी धरून ठेवली. तर म्हणून कधी कधी आपल्या ज्या समस्या असतात त्यांचं वजन 20-30 ग्राम असतं, पण त्या ताटलीला आपण आपल्या मनामध्ये धरून ठेवलंय. लहान लहान गोष्टी, लहान लहान शब्द, लहान लहान कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, त्याला आपण 4, 5, 6, 7, 8, 20, 40 वर्ष मनात धरून ठेवलंय. तो माणूस जो बोलला, ते शब्द पण गेले, तो माणूस पण गेला, आपण किती बदललोय. त्यावेळेस आपण पण कसे नवीन भक्त होतो. त्यावेळेस आपली चेतना कशी होती? लहानशी चेतना होती. मला असं बोललास, मी दाखवतो तुला. 2000 मध्ये, 1995 मध्ये, 1985 मध्ये जर कोणी काहीतरी आपल्याला बोललं असेल तर ते ताटलीचं वजन होतं. त्याला आपण आता 40 वर्ष झाले त्याला असं धरून ठेवलंय. आपणच आपला हात सूज येण्यासाठी प्रयत्न करतोय. तर भागवत आपल्याला हे सांगतं, तुम्ही पण छोटे आहात आणि कारण तुम्ही छोटे आहात म्हणून तुमची समस्या पण छोटी आहे असं होऊच शकत नाही. मुंगीची समस्या हत्तीच्या समस्यापेक्षा मोठी समस्या आहे. मुंगी छोटी आहे तर मुंगीची समस्या पण छोटीच आहे. हत्ती मोठा आहे तर हत्तीची समस्या पण मोठी आहे. जर आपण आहेतच लहान, जर आहेतच आपण, प्रत्येक श्लोकामध्ये भागवताविषयी होतं, आपण दास आहे रे, आपण सेवक आहे रे. तर या इतक्या प्रेमाच्या भावनेने जर आपल्याला भागवत सांगतोय की आपण लहान आहे, मग आपल्या समस्या मोठ्या कशा असू शकतात? तर हे जेव्हा आपल्याला भागवत वारंवार सांगताय, आपण लहान आहे, आपण दास आहे, आपण सेवकांच्या 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 वृत्तीमध्ये असायला पाहिजे, मग आपल्याला कळतं की आपल्या समस्या पण लहान आहेत. मग आपल्या समस्या जर लहान आहेत, मग आपण काय करायला पाहिजे? त्या समस्यांना ठेवून द्यायचं खाली, त्या ताटलीला खाली ठेवून द्यायचं. मग आपले हात मोकळे होतात. मग आपण आपली बीडबॅग काढू शकतो त्या हाताने. पण जेव्हापर्यंत त्या छोटीशी ताटली आपण त्याला धरून ठेवलं ना, हात सुचतो, मग जप करताना हातामध्ये शक्ती नाही उरत.